जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज आपल्या पुढे जो विषय मांडणार आहे तो सद्यस्थितीवरती आणि काहीच दिवसापूर्वी अंतरवाली सराटे या गावामध्ये जे लाखो लोक जमले आणि ज्यांनी पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला त्याविषयी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे. वास्तविक पाहता मागच्या आठवड्यामध्ये मी बारामावळातील सर्व देशमुखांचा इतिहास आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. कारण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि ते करत असताना सुरुवातीच्या काळात देशमुख मंडळी किंवा प्रस्थापित मराठा मंडळी किंवा शहानुकुळी मराठा मंडळी महाराजांच्या पाठीमागे नव्हती. पण हळूहळू त्यात बदल झाला. कान्होजी जयदेव वीरबाजी पासलकर या मंडळीने पुढाकार घेतल्यानंतर या स्वराज्याला गती आली आणि अशा प्रकारे त्या बारामावळातील देशमुखांचं फार मोठं योगदान त्या काळामध्ये होतं. असा इतिहास आपल्यापुढे मांडत असताना नवीनच हे मनोज जरांगे पाटलांचं सुरू झालेलं आंदोलन, वास्तविक पाहता त्यांनी हे दुसऱ्यांदा आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं. त्या अगोदरही त्यांनी एकदा उपोषण सुरू केलं होतं आणि काही महिन्याची मुदत देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचं मन वळवलं आणि आम्ही तोपर्यंत सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेल याची व्यवस्था करू असा शब्द दिला होता. परंतु ते काम पूर्ण न झाल्यामुळे वेळेत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं. अर्थात हे सगळं शांततेच्या मार्गाने चाललेलं होतं आणि त्यांचा हेतू हाच आहे की गांधीजीच्या मार्गाने आपल्याला जायचं, उद्रेक करायचा नाही आणि या प्रकारे आपण शासनाला आपल्या मागण्या मान्य करायला लावायच्या या हेतूनं त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. अर्थात मुद्दा असा आहे की मराठा समाज, शहानुकुळी का कुणबी मराठा वगैरे वगैरे त्याची बरीच चर्चा झाली. कुणबी याचा अर्थ शेती करणारा मराठा. अर्थात शहानुकुळी मराठ्यांची त्या काळामध्ये जी कुळं होती ती आज जशीच्या तशी राहिली नाही. कारण परिस्थितीने शहाणू असो, शहानुकुळातले असो नाही तर कुणबी मराठा असो, सर्वसामान्य परत गरजवंत मराठा असं जरांगे पाटलांनी नाव दिले की आमचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे. शहानुकुळी ब्याण्णवकुळी हे मला माहीत नाही. कारण आज सर्वात उपेक्षित समाज हा मराठा समाज आहे. बाकीच्या समाजांना आरक्षण मिळतं, त्यांची मुलं शिकतात, कमी पैशामध्ये शिकतात आणि आमच्या शेतकऱ्याला 4-2 एकर जमीन राहिली. पूर्वी जमीनदार असलेले शेतकरी आजच्या पिढीमध्ये 2-3 एकराचा शेतकरी झाला आणि 2-3 एकराच्या शेतकऱ्याला त्याचा प्रपंच चालवणं सुद्धा अवघड आहे आणि अशा परिस्थितीत मुलाबाळांना शिकवणं, पुढे नोकऱ्याचं आरक्षण मिळणं या गोष्टी जरुरीच्या आहेत आणि त्या होत नसल्यामुळे कित्येक तरुणांचं जीवन हे उद्ध्वस्त झालेलं पाहिल्यानंतर या माणसाने गेले 20-22 वर्ष हे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. अर्थात मोठी कौतुकाची बाब सर्वसामान्य घरातला हा मध्यमवयी ग्रस्त आपलं सर्व काही त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 30-35 वर्ष आपलं आयुष्य सतत घोड्याची पाठ न सोडता खर्च केलं आणि मराठ्यांचं राज्य या भूमीमध्ये निर्माण केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला बहादूरगड म्हणजे धर्मवीरगड या ठिकाणी आम्ही मागच्या आठवड्यात जाऊन आलो. ज्या काळामध्ये जरांगे पाटलाचं हे आंदोलन चालू होतं त्या शक्तीस्थळाला भेट दिल्यानंतर एक जाणीव झाली की माणूस हिरेला पेटल्यानंतर काय करतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण आहे. आणि त्याच नंतर त्यांचाच आदर्श शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन जरांगे पाटलांनी लढा उभा केला. आज कोट्यावधी मराठा तरुण आणि मराठेतर तरुणांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या आंदोलनाला. याचं कारण आज मराठा 96 आहे का 92 आहे, आज मराठा देशमुख मराठा आहे का कुणबी मराठा आहे ही बाब पाहण्यासारखी नाही आहे. ते पूर्वीच्या काळात होती. आम्ही
आज प्रस्थापित मराठा जे राज्यकर्ते आहेत त्यातले काही मध्ये ज्या आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हणायला लागले आम्हाला गरज नाही, आम्ही शहानुकळे मराठा आहे. शहानुकळे मराठा आहे, ही शहानुकळे मराठ्यांचा लढा नाही आहे, हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे, गोरगरीब मराठ्यांचा. आणि त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटेल की माझं गाव मुक्काम पोस्ट नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील असून या गावामध्ये सर्व मराठी शहानुकळे मराठे. आणि या शहानुकळे मराठ्यांनी जरांगे पाटलाला आंदोलनात त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उपोषण, साखळी उपोषण सुरू केलं होतं. तो भाग मी नंतर बोलणारच आहे. तेव्हा या जरांगे पाटलांची परिस्थिती पाहिली तर मध्यंतरी ज्योतिताई धनवडे यांनी त्याविषयी त्यांची परिस्थिती त्यांच्या कीर्तनातून आणि त्यांच्याच गावातले ते असल्यामुळे त्यांनी आपल्यापुढे मांडलेले आहे. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं घर, सर्वसामान्य, बागायतदाराचं नाही, सामान्य. आणि मातीच्या भिंतीवरती पत्रात थोडीफार जमीन आणि या आंदोलनासाठी त्यातली 2 एकर जमीन विकली. अशा प्रकारची परिस्थिती असणारा हा माणूस मराठा समाजासाठी लढायला आणि मरायला तयार होतो. या काळामध्ये लाखो लोक रडत होते. जरांगे पाटलांची परिस्थिती पाहिली, समाज माध्यम रोज आपल्याला बातम्या पुरवत होतं. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही. आणि त्याकडे पाहिल्यानंतर आबाल वृद्धांचे डोळे भरून येत होते की या माणसाचं कसं होणार. आणि मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर सर्वव्यापी असं नेतृत्व जरांगे पाटलांच्या निमित्ताने मिळालेलं आहे. जरांगे पाटील असं म्हणतात की बाजीप्रभू शिवाजी महाराजांना पावनखिंडीतून पुढे जाण्यासाठी सांगताना म्हणाले होते की महाराज लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरू नये. आणि हीच भावना पुन्हा लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. केवळ अंतरवाली सराटीमध्ये नाही, केवळ औरंगाबाद बीड पुरती मर्यादित नाही, सर्व महाराष्ट्र जागा झाला त्यांच्या निमित्ताने. आणि तिथं सगळे मराठी एकवटले. जे फक्त प्रस्थापित मराठा आहेत, जे श्रीमंत मराठा आहेत ते असतील 10 ते 20%, त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही. आणि ते सोडून बाकीचे सर्व मराठा आता लोक जागे झाले. मध्यंतरी आमचे शिवव्याख्याते आणि इतिहास अभ्यासक श्री नामदेवराव जाधव लेखक आहेत, इतिहासाचे मोठे गाडे अभ्यासक आहेत. त्यांनी आता मराठ्यांचा इतिहास तर त्यांनी लिहिलेलाच आहे. शिवचक्र संभाजी महाराज चरित्र लिहिलेलं असून सध्याच्या मराठ्यांच्या आरक्षणाची स्थिती आपल्यापुढे ते रोज मांडत आहेत. मराठ्यांचे मारेकरी सध्याच्या काळामध्ये मराठेच आहेत हे त्यांनी दाखवून दिले की मराठ्यांचं आरक्षण इतर लोकांना देऊन मराठ्यांची कशी हानी केली आणि गेले 75 वर्ष मराठ्यांना आरक्षणापासून कसं वंचित ठेवलं याचा इतिहास ते पुढं आज मांडत आहेत. त्याचा गांभीर्याने सर्वांनी आपण विचार करावा. या काळामध्ये 50 तरुणांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. ते काही सगळे कुणबी म्हणून त्यांची जात लागलेली नाही किंवा कुणबीचं किंवा ओबीसीचं सर्टिफिकेट आहे तशातला भाग नाही. तर जातिवंत मराठी ज्याला तुम्ही म्हणता ते सर्व प्रकारचे त्याच्यात आहेत. आणि या अशा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. इतिहास प्रसिद्ध शहानुकळाची नावं आणि त्याचा इतिहास मी यापूर्वी मांडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. अनेक मराठी घराणी कुठे कुठे आहेत आणि त्यांची सध्याची आडनावं काय आहेत, पूर्वीची आडनावं काय होती, त्याचा इतिहास आपल्यापुढे मांडण्यात मी प्रयत्न केला. आणि तेव्हा अशा प्रकारचा हा इतिहास मराठ्यांचा दैदिप्यमान असताना ज्या मराठ्यांनी या देशाला स्वराज्य निर्माण करून दिलं, स्वातंत्र्य निर्माण करून दिलं, त्या मराठ्यांनी एवढा मोठा त्याग इतिहास काळात केला, त्यांच्या आजची परिस्थिती भयंकर विदारक आहे. आणि याचा जरूर राज्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. परंतु ते गांभीर्याने ते घेतच नाहीत. त्यांना असं वाटतं की आमचं काही बिघडत नाही. आणि विशेष बाब म्हणजे आज नामदेवराव जाधवांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की जे स्वतः आडनावं मोठी लावतात शहानुकळाची, त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. म्हणजे त्यांनी आपला ओबीसी जातीत पूर्वीच समावेश करून घेतला आणि त्यामुळे त्यांना सगळ्या सवलती मिळतात.
आणि हे लोकांना किंवा आमच्या मराठा समाजाला सांगतात की मराठ्यांना आरक्षणाची काय गरज. तेव्हा काय गरज असेल तर महाराष्ट्रात फिरा, गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या झोपडीपर्यंत जा, त्यांची स्थिती दयनीय किती आहे, त्यांची मुलं काय करतात हे पहा, म्हणजे आपल्याला कळेल. आणि तेव्हा अशा या जरांगे पाटलांना मला एक सर्व महाराष्ट्रीयन लोकांना किंवा मराठा समाजाला विनंती करायची, तुम्ही 92-96 हे लेबल काढून टाका आणि गरजवंत मराठा म्हणून पुढे या. कारण 96 कुळामध्ये देशमुख मराठ्यांची स्थिती फार विदारक आहे. मी वेला, भोर, मुळशी, मावळ सगळ्या पट्ट्यात फिरलो. जिथं वीर बाजी पासलकरांकडे पूर्वी शेकडो एकर जमीन होती, जेव्हा ते देशमुख होते तिथले मावळातले, आज त्यांच्या वारसाकडे 2-4 एकर सुद्धा जमीन नाही. ही आमची देशमुख घराण्याची आणि मराठा घराण्याची परिस्थिती आहे. आणि असं असताना आमचे राज्यकर्ते ज्यांचं पोट भरलेलं आहे किंवा पिढ्यानपिढ्याची संपत्ती ज्यांच्याकडे आज आहे, त्यांना असं वाटतं की मराठ्यांना काही गरज नाही आणि मराठी बाकीचे 80% असेच गरीब राहिले पाहिजे आणि आमचं जे चलन चालू आहे पूर्वीपासून गेले 75 वर्ष तसंच राहिलं पाहिजे. तेव्हा हे आता इथून पुढे चालणार नाही. कारण मराठ्यांना आता माहीत झाले की मराठा नक्की काय आहे आणि आपले मराठा नेते काय करत आहेत, याचा आजच्या तरुणांना ज्याची सर्व माहिती मिळाली आहे. मी आताच मध्ये सांगितलं की माझं गाव मुक्काम पोस्ट न्हावरे सर्व समाजाचं धोतक असलेलं गाव आहे. सर्व समाजाचे लोक या गावामध्ये आहेत. आमच्या गावामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं होतं इथल्या लोकांनी आणि त्याच्यामध्ये सगळे 96 मराठाच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक होते. कारण आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त जे लोक आहेत ते मी मागही सिद्ध करून दाखवलेले आहे की ते कोणकोणत्या घराण्यातले लोक आहेत. त्यांच्या आत्ताची जरी आडनावं बदललेली असली तरी ते 96 मराठा आहेत, देशमुख मराठा आहेत. आता याच्यामध्ये मी एक नाव सांगतो, ते नागेश बाजीराव निंबाळकर हे तंटामुक्त समितीचे न्हावरे गावाचे अध्यक्ष होते. त्यांनी उपोषण सुरू केलं आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. शेजारच्या गावी म्हणजे उरळगावचे तुकाराम रामचंद्र गिरमकर यांनीही तेही तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देऊन साखळी उपोषणात सामील झाले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या एका समितीच्या अध्यक्ष सुजाता पवार, अर्थात त्या पवार आडनावावरून तुम्हाला बोध होईलच की त्या 96 मराठा आहेत, त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन 3 दिवस उपोषण केलं. तेव्हा अशी कितीतरी घराणी आहेत आमच्या गावामध्ये की ज्यांनी संपूर्ण या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मनोज जरांगे पाटलाची ताकद वाढली पाहिजे. त्यांच्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण या शासनाला वाकवण्याचं काम गेल्या 70-75 वर्षामध्ये जर कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांनी. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या या तरुणानं संपूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वेठीत धरलं की आम्हाला आणि आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे. आताही पुन्हा ते जेव्हा उपोषण करत होते, लाखो लोक रडत होते की अंगामध्ये जीवामध्ये त्राण नाही. आणि अशा प्रकारे एका जागी बसून स्टेजवरती पडून राहिलेला हा ग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ त्यांचा हात आहे, असा मध्ये फोटो एक मला पाहायला मिळाला की शिवरायांचा पुतळा तिथं आहे आणि त्या शिवरायाच्या पुतळ्यावर हात ठेवून त्यांनी ते आंदोलन सतत चालू ठेवलं. शेवटी महाराष्ट्र शासनाने येऊन पुन्हा आश्वासन दिलं की आम्ही 2 महिन्यामध्ये तुमच्या मागण्याची पूर्तता करू. आणि यासाठी समिती पुन्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबाच्या अधिकाराखाली नेमली गेली की जास्तीत जास्त कुणबी दाखले कुठे मिळतील, कसे मिळतील आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याचं प्रमाण शोधण्याचं काम मराठवाडा विद्यापीठाचे निमशे सरांनी केलेलं आहे, त्यांनी आपल्या पुढे मांडलं. त्याचबरोबर
पानिपतकार विश्वास पाटील जे शासकीय मोठे अधिकारी होते, कलेक्टर दर्जाचे, त्यांनी सर्व इतिहास मांडलेला आणि त्यांनी सांगितलं की मराठ्यांची स्थिती आज इतर समाजापेक्षाही बिकट आहे आणि मूळचे सर्व दाखले हे त्यांचे मराठ्यांचे कुणबीच आहेत. आता विश्वास पाटील हे सुद्धा त्यांनी सांगितलं माझं आडनाव पवार आहे. आता पवार हे आडनाव शहानुकुळामध्ये येतं. मग शहानुकुळं मराठ्याची जर ओबीसीत नोंद होती तर मग आता मराठे कसे झाले हा मोठा प्रश्न आहे. निजामकालीन मराठ्यामध्ये किंवा आंध्रमध्ये असलेले किंवा तेलंगणातल्या असलेल्या मराठ्यांना आजही आरक्षण मिळतं, मग आम्हाला का नको? आणि तिथं जर त्यांना आरक्षण आहे तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं काय आणि का कमी झालं याचा शोध आता सरकारने घ्यायचा आहे. मी फक्त नावं आमच्या गावातील सांगणार आहे की जे शहानोकुळी मराठा आहेत, निंबाळकर, कोरेकर, कांडगे, खंडागळे, पवार, कोकळे, कुटे म्हणजे कदम, भोंडवे म्हणजे भोसले, भैरट, गायकवाड, यादव, साठे, सोनवणे, गायकवाड, नवले, कापसे, हिंगे, कदम, दिवेकर, दरेकर, देशमुख, हांडे, थिटे, साळुंके, सितोळे, रणपिसे, नागवडे, मारणे, कुतवळ, काळे, शेळके, गावडे, शिंदे अशा प्रकारचे शहानोकुळी मराठ्याची ही सगळी घराणी असताना आता याचबरोबर हा काही मराठ्यांचा लढा नाही आणि नव्हता. आणि आमच्या गावाचं पाहिलं तर विविध जाती धर्माचं असलेलं गाव, या गावातील सर्वांनी या लोकांना पाठिंबा दिला होता आणि त्या साखळी उपोषणामध्ये ते सामील झाले. बिडगर धनगर समाजाचे, शेंडगे ही धनगर समाजाची मंडळी, खेडकर माळी समाज, कदम, जाधव मागासवर्गीय असलेले आणि वेताळ, रेजबोड ब्राह्मण, आनंदे, सुतार, शेलार, गुरव अशा प्रकारे सर्व समाज एकवटला. ते असं म्हणाले नाही की आपल्या गावात शहानोकुळी मराठा आहेत, आपल्या गावात यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी सुद्धा हा लढा पुढे चालवला. त्यांचंही म्हणणं आहे की मराठ्यावर अन्याय झाला आहे, ते शहाण्णव असो नाही तर कोणत्याही कुळातले असो, पण आजच्या काळामध्ये ते दुर्बल घटकात येतात आणि तेव्हा शासनाने याचा जरूर विचार करावा. यापूर्वी अनेक मोठमोठ्या लोकांनी आरक्षणाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी आपापली मतं मांडलेली आहे. शासनाने लावून धरायचं काम महाराष्ट्र शासनाचं आहे आणि मंजूर करायचं काम केंद्र सरकारचं आहे. हे सगळं जरी असलं तरी ते पुढे रेटण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाचं आहे. आणि आजपर्यंत लोकांचा असा समज झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच राज्य करते. पूर्वीच्या काळापासून साखर कारखाने आमचे, शिक्षण संस्था आमच्या, सर्व काही ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या मराठ्यांच्या ताब्यात आहेत, बरोबर आहे. परंतु ते किती मराठ्यांच्या? तर फक्त 10-20% मराठ्यांच्या. बाकीचा 80% मराठा समाज तो कुणबी असो नाही तर शहानोकुळी मराठा असो दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. त्याचा जरूर विचार झाला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे मी गेले 10 दिवस माझा इतिहासाचा अभ्यास थांबून काय घडामोडी घडतात या आंदोलनाच्या काळामध्ये, त्याला हिंसक वळण लागलं, त्याच्यात सर्व मराठे नव्हते असाही रिपोर्ट आला, तेव्हा ही बाब वेगळी आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन शांततेत चाललं पाहिजे हीच त्यांची विचारधारा होती, आजही आहे. आणि त्यांनी सांगितलं मला आरक्षण मिळेपर्यंत मी माझा उंबरा घराचा ओलांडणार नाही. घरी पत्नी आहे, 2 लहान मुली आहेत, वृद्ध आई वडील आहे. या सगळ्याचा विचार करता एक मावळा कसा असतो शिवाजी महाराजांनी घडवलेला, तो आजही पुन्हा आमच्या महाराष्ट्रात अवतरलेला आहे. अशा या मावळ्याला मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.